कसे आहात तुम्ही? छान छान. कसं वाटतंय? छान छान वाटतंय. गेले किती दिवसापासून एक ताई आपल्या इथं थेरपीला येत आहे. थेरपी घेऊन ताईच्या शरीरामध्ये काय अनमोल बदल घडलेला आहे आज आपण ताई सोबत बोलणार आहे. प्लीज वेलकम तनुजा ताई. या ताईसाठी सगळ्यांनी क्लॅपिंग करा बरं. नमस्ते ताई. नमस्ते. तुमचे नाव काय? तनुजा पांडे. राहायला कुठे ताई तुम्ही? ते समोरच राहते मी. आय थेरपी घेऊन किती दिवस झाले तुम्हाला? 2.5 महिने झाले. थेरपी घेण्याच्या अगोदर कोणते त्रास होते? भरपूर त्रास होतो. सांगतच नाही राहिले. पण माझं म्हणजे आता मध्ये माझ्या गॅप पडून गेले. 2दा झाला असं. थोडंसं म्हणजे घरचा पर्सनल प्रॉब्लेम होता आणि गेस्ट वगैरे. बट इथे आल्यावर मला खूपच म्हणजे रिलॅक्स आणि माझ्या हे आपलं डिप्रेशनची गोळीसुद्धा आणि झोपची गोळी बंद झालेली आहे. मध्ये मी एक 15 दिवस नाही आल्या. थोडासा मला परत झोपाचा त्रास झाला 3-4 दिवस. पण गोळी नाही घेतली मी. परत आता आहे कालपासून परत येऊन राहिले. पण खरंच म्हणजे औषधी घेण्यापेक्षा जर इकडे आले ना तर खूपच बरे वाटतं आणि पूर्ण दिवस आपली बॉडी रिलॅक्स राहते. मेन तर आहे आपल्याला थकवा लवकर नाही जाणवतं. नाही तर जर नाही येऊन राहिले ना तर थकून जाते. मी खूप लवकर थकून जाते. म्हणजे माझ्या बॉडीमध्ये खूप विकनेस आहे. दिसायला काय पण बॉडी असं वाटतं खूप हे स्ट्रॉंग आहे पण आतून एकदमच मी हे झालेली आहे. छान आहे खूप. सगळेजण ये आणि अनुभव घे. समाजात ह्या तुम्ही हो. नसलेल्या आई बाबाला काय सांगणार? ते सगळे मोठे ते माझ्या पूर्वी कोणी येऊ राहिलं पण नंतर पण खरंच खूप आहे. तुम्हाला स्वतः अनुभव आहे म्हणून तुम्ही येऊ राहिले. म्हणजे जे 2-3-4 महिन्यापासून येऊ राहिले म्हणजे तुम्हाला बरे वाटू राहिले म्हणून येऊ राहिले. नाही तर कोणी इथे कोणाला वेळ नाहीये. पण ऍक्च्युली दवाखान्यात आम्ही जातो ते जर मोठे दवाखान्यात तर तुम्हाला पण माहिती आहे 2 तास 1 तास 1.5 तास लागतच. तर मग इथे येऊन जर फ्रीमध्ये आपले आणि सगळे एवढे प्रेमाने बोलू राहिले खरं म्हणजे माझ्या पण 8 वय झालेली आहे. पण तुम्हाला आई बाबा खरंच लवकर तुमच्या स्वतःचा मुलगा नसतं बोलतं. पटकन आला आणि जेवण केले निघून जाता ऑफिसला. खरंच कोणी नाही एवढे विचार करतं. पण खरंच म्हणजे जे आहे मॅडम लोक आपल्याला एवढे प्रेमाने बोलतं. म्हणजे आता कधी आपल्या पोराची चुकी होतं तर कधी जर बायचान्स ते पण आपल्या कामात आहे तर मग त्यांच्या पण हे करायला पाहिजे आपल्याला. थँक्यू.